नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू झाल्यानंतर अनेक महिला भगिनींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यात अनेक अपात्र महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर सध्या अपात्र महिलांची यामध्ये पडताळणी केली जाणार आहे. तर पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी सरकारकडून आता कठोर पावले उचलली जात आहेत. तर मित्रांनो, ज्या काही लाडक्या बहिणी या योजनेच्या निकषामध्ये बसणार नाही, तर अशा महिलांना यामधून बाहेर काढण्याच्या हालचाली या सुरू झालेल्या आहेत. तर लाडकी बहीण योजनेसाठी जे काही पात्रतेचे निकष आहे, हे आपणा सर्वांना माहीतच असेल आणि अपात्रतेचे जे काही निकष आहे, हे सुद्धा आपणास माहीतच असेल. तर याचे जे काही निकष आहे, हे आपणास लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे, या वेबसाईटवर पाहायला मिळतील. तर आता मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयी आपणास आता ई-के-वाय-सी ही करावी लागणार आहे. तर लाडकी बहीण योजनेचे जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे, या वेबसाईटवर आता आपणास आता एक नवीन ऑप्शन इथे आपणास पाहायला मिळणार आहे, ई-के-वाय-सी सत्यापन. तर ई-के-वाय-सी सत्यापन याच्यावर जर क्लिक केलं आपण, तर लाडकी बहीण योजनेसाठी ई-के-वाय-सी सत्यापन डिजिटल ओळखीद्वारे महिलांना सक्षम बनवणे. त्यानंतर खाली येते आधार क्रमांक, आधार एनरोलमेंट आयडी आणि व्हर्च्युअल आयडी. 3 ऑप्शन आपणास यामध्ये पाहायला मिळतील. तर मी आधार क्रमांक हे जे काही ऑप्शन आहे हे सिलेक्ट केलेले आहे. त्या महिलेचा आधार कार्ड क्रमांक मी येथे टाकलेला आहे, जी की महिला या योजनेचा लाभ घेत आहे. त्यानंतर हा कॅप्चा इथे मी टाकलेला आहे आणि खाली येते आधार प्रमाणीकरणासाठी संमती. तर येथे जी काही माहिती देण्यात आलेली आहे, ही माहिती आपण एकदा वाचून घ्या. त्यानंतर येथे मला सहमती आहे आणि मला सहमती नाही. मला सहमती नाही याच्यावर क्लिक केलं तर ओ-टी-पी पाठवा हे ऑप्शन यामधून हाईड होते. तर मला सहमती आहे याच्यावर मी इथे क्लिक करतो आणि ओ-टी-पी पाठवा याच्यावर क्लिक करतो. त्यानंतर येथे काय सांगितले जात आहे, आधार नंबर नॉट रजिस्टर्ड. तर अशा प्रकारचा एरर येथे आपणास पाहायला मिळत आहे. तर तर मी येथे एका दुसऱ्या महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकलेला आहे. तर या महिलेला आतापर्यंत सर्व हप्ते मिळालेले आहे, परंतु जूनचा हप्ता हा मिळालेला नाही. तर मी अशा महिलेचा आधार कार्ड क्रमांक इथे टाकलेला आहे आणि त्यानंतर मी इथे मला सहमती आहे याच्यावर इथे क्लिक करतो आणि ओ-टी-पी पाठवा याच्यावर क्लिक करतो. तर येथे सुद्धा आधार नंबर नॉट रजिस्टर्ड अशा प्रकारचा एक एरर इथे दाखवला जात आहे. तर पोर्टल हे पूर्णपणे अजून अपडेट झालेले नाही. ई-के-वाय-सी सत्यापन हे नवीन ऑप्शन यामध्ये जोडण्यात आलेले आहे, परंतु ई-के-वाय-सीची प्रक्रिया यामध्ये सध्या तरी होत नाही. तर लवकरच ही जी काही ई-के-वाय-सीची प्रक्रिया आहे, ही ई-के-वाय-सीची प्रक्रिया यामधून चालू होईल. तर यामध्ये जे काही पात्र महिला असतील, तर अशा महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि अपात्र महिलांना यामध्ये या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर ई-के-वाय-सी ही कशा पद्धतीनं करायची, ई-के-वाय-सी ही कोणाला करावी लागणार आहे, तर ही पोर्टल पूर्णपणे अपडेट झाल्याच्या नंतरच आपणास त्याची माहिती कळणार आहे. तर हे होतं एक लाडकी बहीण योजनेविषयी आपल्यासाठी महत्त्वाचं असं एक अपडेट. अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.